साताऱ्याच्या डोंगराळ भागात एका छोट्या गावात प्रिया राहायची. तिचे लग्न विठ्ठल नावाच्या साध्या शेतकऱ्याशी झाले होते. विठ्ठल प्रामाणिक होता, मेहनती होता, पण त्याच्या आयुष्यात काहीतरी कमतरता होती. प्रियाला तो ना मनाचे सुख देऊ शकत होता ना शरीराचे. प्रियाचे मन नेहमी कुडत राहायचे. तिच्या डोळ्यात स्वप्ने होती, पण ती स्वप्ने विठ्ठलच्या जगात मावत नव्हती. प्रिया नेहमी असमाधानी, दुःखी राहायची. रात्री विठ्ठलसोबत झोपायची, पण तिला कधीच समाधान मिळाले नाही. गावातील बाजारात प्रिया अधूनमधून विक्रीला जायची. तिथेच तिची भेट झाली अमरेशची. अमरेश गावातील श्रीमंत व्यापारी होता. तो देखणा होता, बोलण्यात गोड होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. प्रियाला अमरेशशी बोलणे आवडायचे. अमरेशच्या बोलण्यात एक जादू होती, जी प्रियाला विठ्ठलच्या आयुष्यात कधीच मिळाली नव्हती. हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढली. अमरेशच्या सहवासात प्रियाला एक वेगळेच सुख मिळायचे, जे तिला विठ्ठल कधीच देऊ शकला नव्हता. एक दिवस विठ्ठलला प्रियाच्या आणि अमरेशच्या भेटीघाटींची चाहूल लागली. गावकऱ्यांच्या कुजबुजीतून विठ्ठलला कळले की प्रिया आणि अमरेश एकमेकांशी जवळीक साधत आहेत. विठ्ठलचा राग अनावर झाला. त्याने प्रियाला विचारले, हे सगळे खरे आहे का? प्रियाने नकार दिला, पण तिच्या डोळ्यात भीती आणि अपराधीपणा दिसत होता. विठ्ठलच्या मनात संशयाची बीजे उगवली. दरम्यान अमरेशने प्रियाला आपल्या प्रेमात पूर्णपणे अडकवले होते. अमरेश प्रियाला म्हणाला, विठ्ठल तुझ्या लायकीचा नाही, माझ्यासोबत ये, मी तुला सगळे सुख देईन. प्रियाचे मन डगमगले. तिने अमरेशच्या प्रेमाला होकार दिला. पण विठ्ठलच्या आयुष्यातून बाहेर पडणे सोपे नव्हते. अमरेशने एक योजना आखली. त्याने ठरवले, विठ्ठलला कायमचे बाजूला करायचे. एक रात्र होती, ढगांनी भरलेली. विठ्ठल शेतात काम करून घरी परतत होता. प्रियाने विठ्ठलला जेवणात काहीतरी मिसळले होते, जे अमरेशने दिले होते. विठ्ठलला काहीच कळले नाही. जेवण झाल्यावर विठ्ठलला बेचैनी जाणू लागली. विठ्ठल ओरडला, प्रिये, हे काय झाले मला? प्रिया घाबरली, पण अमरेश तिथेच होता. तो घरात लपलेला होता. अमरेशने विठ्ठलच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. विठ्ठल तिथेच कोसळला. प्रिया थरकाप कापत होती. तिने अमरेशला विचारले, आता काय करायचे? अमरेश शांतपणे म्हणाला, काळजी करू नको, हा अपघात होता असे दाखवू, त्याला डोंगरात नेऊन टाकू. दोघांनी विठ्ठलचा मृतदेह डोंगरातील दरीत फेकला. गावकऱ्यांना सांगितले की विठ्ठल रात्री शेतात गेला आणि परतलाच नाही. पण गुन्हा लपत नाही. गावातील पोलीस ठाण्याचे हवालदार पाटील यांना विठ्ठलच्या बेपत्ता होण्याची बातमी कानी पडली. त्यांनी तपास सुरू केला. गावकऱ्यांनी प्रियाच्या आणि अमरेशच्या जवळीकेबद्दल सांगितले. पाटील यांचा संशय प्रिया आणि अमरेशवर गेला. त्यांनी प्रियाला चौकशीसाठी बोलावले. प्रिया घाबरली होती. तिने सगळे कबूल केले. अमरेशच्या प्रेमात पडल्यापासून ते विठ्ठलच्या खुनापर्यंत. पण अमरेशने सगळे प्रियावर ढकलले. अमरेश म्हणाला, ही माझ्यावर प्रेम करायची, मी फक्त तिच्या प्रेमात होतो, खून तिने केला. प्रिया स्तब्ध झाली. ज्या माणसासाठी तिने सगळे सोडले त्यानेच तिला विश्वासघात केला. पोलिसांनी अमरेशच्या घराची झडती घेतली. तिथे त्यांना विठ्ठलच्या रक्ताने माखलेले कपडे सापडले. तिथे लोखंडी रॉड सापडला. अमरेशच्या योजना उघड्या पडल्या. त्याला आणि प्रियाला अटक झाली. दोघांनाही खुनाचा आरोप ठेवला गेला. न्यायालयात खटला चालला. प्रियाने आपली बाजू मांडली. विठ्ठल तिला सुख देऊ शकत नव्हता. अमरेशच्या प्रेमात ती आंधळी झाली होती. पण न्यायाधीशांनी सांगितले, प्रेमासाठी खून हे कधीच समर्थन नाही. प्रिया आणि अमरेश दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा झाली. गावात ही घटना बराच काळ चर्चेत राहिली. प्रियाच्या चुकीच्या निर्णयाने तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. विठ्ठलच्या मेहनतीचे सगळे स्वप्न संपले. अमरेशच्या लालसेने त्याचे श्रीमंत आयुष्य कारागृहात संपले. प्रेम आणि लालसेच्या यांतील रेषा पातळ असते. प्रियाने ती रेषा ओलांडली आणि त्या चुकीची किंमत तिला आयुष्यभर मोजावी लागली. गावातील त्या डोंगराळ भागात आजही विठ्ठलच्या मृत्यूची कहाणी सांगितली जाते. एक प्रेम कहाणी जी गुन्ह्याच्या सावलीत संपली.